पाहणी केली, काय संवाद झाला, पोलीस काय म्हणाले, काही दिलं? ज्या दिवसापासून ही घटना झाली त्या दिवसापासून रोज माझं आणि पुण्याच्या कमिशनरांचं बोलणं होतं. SP-शी पण मी बोलले. ह्याचं कारण की ती घटना जी झाली आहे ती पुणे हद्द ग्रामीण आणि शहराच्या अगदी बॉर्डरला झालेली. अर्थातच तो भाग पुणे सिटीमध्ये येतो, पण SP-चाही थोडासा रोल त्याच्यात असू शकतो. त्याच्यामुळे पुणे रूरल आणि पुणे सिटी हे दोघंही मिळून तिथे तपास करतायत. पण 5 दिवस पूर्ण झाले, अजून काहीही पत्ता लागत नाही आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. कारण का त्या भागातून आपण सगळेच दिवस रात्र असतो. म्हणजे आपण सगळे, मी तर आठवड्यातून 2दा त्या रस्त्याने जातेच जाते आणि रात्री अपरात्री असं काही ठरलेली वेळ नसते तिथे. तशी असं काही एरिया नाही आहे की फार शांतता असते. तिथून गाड्या कंटिन्यूस ये जा असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथे ते दोघं बसले होते. काही थोडीशी हालचाल होती. तिथे ती मुलं आली, त्यांनी त्यांचा मोबाईल असं थोडीशी चोरी टाईप करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ही घाणेरडी कृती केली. जे सामूहिक बलात्कार आपल्या भागात जिथून आपण सगळे रोज जा ये करतो, हे होणे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट. आणि दुर्दैव एवढं आहे की तिथेच पोलीस चौकी आहे आणि सरकारी पोलीस यंत्रणेकडे आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला नागरिक, आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल आपण नाही, पण नागरिकांना जेवढी पोलीस असले पाहिजेत तेवढे पोलीस खात्याकडे तेवढे लोक नाही आहेत. हे खूप चिंताजनक विषय की एकीकडे प्रचंड बेरोजगारी या राज्यात आहे, दुसरीकडे पोलीस यंत्रणेकडे गरज असूनही नोकऱ्या घेतल्या जात नाहीत आणि नोकऱ्या का घेतल्या जात नाहीत ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि हे खूप कॉम्प्लेक्स इश्यू होऊन बसला आहे. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ही मोठी आव्हानं असून आता एक नवीन आव्हान महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आलेलं आहे. ते म्हणजे फायनान्शियल मिसमॅनेजमेंट, म्हणजे आर्थिक अडचण. महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आज आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. आणि महाराष्ट्र सरकारकडून वारंवार सांगितलं जातं ऑल इज वेल, ऑल इज नॉट वेल. याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारचाच एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे आणि फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे की फायनान्स मिनिस्ट्रीनी कॉमेंट्स लिहिलेल्या आहेत की आता ह्या 1, 2, 3, 4 ज्या काही गोष्टी आहेत त्या फायनान्स मिनिस्ट्री करू शकणार नाही. कारण का फायनान्स मिनिस्ट्रीकडे पैसे नाहीत. हे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे आणि ते डॉक्युमेंट पत्रकारांकडूनच माझ्याकडे आले. मी तुमच्यावरच शेअर करायला तयार आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आजच संपूर्ण राज्यामध्ये 40,000 कॉन्ट्रॅक्टर्स, प्लीज नोट, 40,000 कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करणार आहेत. हे कालपासून तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर येत आहे. का येत आहे? कारण का त्यांचं पेमेंट होत नाही. एकीकडे एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स चालले. पुण्यासारख्या ठिकाणी जो रिंग रोड होणार होता त्याचं कॉस्ट एस्किलेशन 20,000 कोटी रुपयांनी वाढलेलं आहे. ही एक बाजू. दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसे नाही आहेत तुमच्याकडे द्यायला म्हणून कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करताय. तिसऱ्या बाजूला फायनान्स मिनिस्ट्री सांगते की आमच्याकडे पैसे नाहीत, आता नवीन काही जबाबदाऱ्या घेऊ नका स्पेंडिंगच्या. जे फिस्कल डेफिसिट आहे तरी किती या राज्यामध्ये, त्यामुळे प्रचंड अडचणीत. आणि आय गो बॅक टू माय मेन पॉईंट की त्याच्यामुळे कदाचित हे नवीन भरती करत नाही आहेत का, हा प्रश्न कुणाच्याही, ज्याला थोडंसं फायनान्स कळतं त्यालाही कळू शकतं. मी काय फायनान्शियल विझर्ड एक्सपर्ट नाही आहे, पण पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष फायनान्स बजेटवर मी पक्षाच्या आणि राज्याच्या वतीने बोलते. एवढं बेसिक बजेट हे आम्हाला सगळ्यांना कळतं आणि वाचता येतं. पोलीस चौकीचा उल्लेख केला, तिथे गस्तीला पोलीसही नव्हते. नाही, हाच तर इश्यू आहे ना की मला हा प्रॉब्लेम फक्त इथे येत नाही, मला हिंजवडीला पण येतो. मला खडकवासल्यातल्या अनेक भागांमध्ये जिथे खूप वर्दळ आहे तिथे पोलिसांनी गस्त घातली पाहिजे. तुमच्यापैकी एका पत्रकाराचा काल मला सकाळी फोन आला होता की ते सकाळी 7:30 का 8ला वॉकला गेले होते कात्रजमध्ये. तिथे मेन रोड ट्रॅफिक, लोक, 2 मुलं आली, त्यांच्या हातातून मोबाईल काढून पसार झाली त्यांच्या समोर आणि कुणाची तरी चेन, म्हणजे पेटी रॉबरी ज्याला म्हणतो
ती प्रचंड वाढलेली आहे आणि ती कधी वाढते? ती वाढते जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस असतो. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई याच्यामुळे हा क्राईम वाढायला लागलेला आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की क्राईम वाढायचं कारण वर्दीची भीतीच राहिली नाही कोणाला. हे दुर्दैव आहे की ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे, त्या पोलिसांच्या वर्दीची भीती राहिली नाही. नेमकं तपासात अडचणी काय नाही, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्हणजे लिंकच लागत नाही. तुम्ही सांगा ना, त्या मुलींनी डिस्क्राईब केलं अंधारात जे काय तिला वाटलं ते, पण त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन नॉर्मली काय होतं, एखादा व्हिडिओ असेल किंवा कॅमेरा असेल तर लोक आयडेंटिफाय करणं सोपं होतं. इथे जाता येता कुठलाच कॅमेरा नाही आहे, तिथे लाईट नाही आहे बापदेव घाटात, पूर्ण घाटात तिथे कॅमेरे नाही आहेत कुठलेही. आयडेंटिफाय करणार कसा अंधारात? म्हणजे ह्याचं. आणि तिथे चौकी आम्ही आग्रानी, संजय जगताप आणि मी आग्रानी ती चौकी का मागितली की ती खूपच तो एरिया मुव्हमेंटचा आहे. कोणी कधी अडकलं, अडचणीत आलं तर मदतीला जागा नाही. आणि तो असा एक टर्व आहे, तो ब्लॅक स्पॉट आहे, तिथे मोबाईलही चालत नाही. म्हणून ती आपण पोलीस चौकी तिथे केली ना. त्याच्यामुळे खूप चिंताजनक आहे. पोलीसची जी मागणी आहे पोलिसांची, त्याच्या म्हणजे पोलीस असतील किंवा टेक्निकल हॉस्पिटल्समध्ये लागणारे लोक असतील, टेक्निशियन्स आपण म्हणतो. म्हणजे भोरला जे हॉस्पिटल आहे, बारामती लोकसभा मतदारसंघात आहे, सगळं आहे, CT स्कॅन आहे, एक्सरे, सगळं तिथे आहे, पण टेक्निशियनच मिळत नाही. मग टेक्निशियन मिळत नाही, पोलीस भरती होत नाही, सरकारी भरत्यामध्ये पेपर लीक होतात. मग हे प्रशासन करते तरी काय? सरकार फक्त बिग तिकीट कॉन्ट्रॅक्टचं काम करतं, बाकी काहीही. यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे या सरकारला. एक तर तो खूप इंटरेस्टिंग निकाल लागलेला आहे. कारण अनेक वर्ष दिल्लीमधून या सगळीच राज्य आम्ही पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे जम्मू काश्मीरला मी स्वतः जाऊन आलेले. मी माझ्या इलेक्शननंतर 4 दिवसासाठी जम्मू काश्मीरला माझं सगळं कुटुंब गेलं होतं. तेव्हा एक पल्स जो आम्ही घेत होतो, तिथे स्थानिक ज्या गोष्टी होत्या, तिथे सातत्याने एक गोष्ट लोकांकडून, तिथे गाडीत बसलं, ड्रायव्हरशी बोललं, कुठे शिकारामध्ये गेलं, एक गोष्ट वारंवार तिथे मला ग्राउंडचे किंवा जे स्थानिक लोक आहेत म्हणत होते की इथे प्रचंड फोर्स आहे. आणि आता जी शांतता जम्मू काश्मीरमध्ये दिसते ती फक्त फोर्समुळे आहे. त्याच्यामुळे काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम होताच अर्थातच की इतक्या मोठ्या संख्येने मतदान करून अब्दुल्ला फॅमिलीला, ज्या अब्दुल्ला फॅमिलीबद्दल सातत्याने भारतीय जनता पक्षाने एक आरोप सोडला, प्रचंड आरोप त्या अब्दुल्ला फॅमिलीवर केले भारतीय जनता पक्षाने आणि सत्तेतल्या त्यांच्या मित्रपक्षाने. आणि जम्मू काश्मीरच्या लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं. त्याच्यामुळे अर्थातच त्यांना त्यांच्या जम्मू काश्मीरच्या मायबाप जनतेच्या अडचणीच्या किंवा संघर्षाच्या काळात अर्थातच अब्दुल्ला फॅमिली त्यांच्यावर राहिली, हाच त्याचा अर्थ होतो. आणि हरियाणामध्ये मलाही आश्चर्य वाटतंय, कारण का हरियाणामध्ये दिल्लीच्या जवळ असल्यामुळे अनेक वेळा तिथल्या नेत्यांच्या भेटी व्हायच्या. पण आता एक साधारण प्राथमिक जो अनालिसिस येतो आहे त्याच्यामध्ये सीट्समधली गॅप खूप कमी आहे. म्हणजे काही 500 मतं, काही 700 मतं, काही 1500 मतं असं आहे. आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांशी मी बोलले, काँग्रेसमधल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी त्यांनी काउंटिंग स्लो केलेलं आहे. म्हणजे एकदम तो खेळ 15-18 सीट्सचा आहे फक्त. त्या 15-18 सीट्समध्ये एक तर काउंटिंग अतिशय हळू चाललेलं आहे, माहिती मिळत नाही आहे. आणि तिसरं की अनेक ठिकाणी वादही चाललेले आहेत की काही सीट परस्पर तिथल्या DCनी अनाऊन्स केलेल्या आहेत. अशा प्राथमिक गोष्टी काँग्रेसच्या माझ्या सगळे जे सहकारी तिथे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर आले आहेत. पण मला वाटतं पूर्ण नक्की काय झालं 1-2-3 तासात कंप्लीट क्लॅरिटी आम्ही एकच सीट लढलो होतो तिथे आणि आम्हाला अपेक्षित असं यश आलंच नाही. पण आम्ही तिथे जास्त मेहनत करायची गरज होती हे मी कबूल करतो. दिनेश फोगाट निवडणूक जिंकली 6,500 मतं आणि सकाळी ट्रेलिंग होते. सरप्राईजली पुढे आली आणि जिंकली 6,500 मतांनी. त्याच्यावरती ब्रिजभूषण सिंहांची जी कमेंट आली त्यावरून आता टीका सुरू झाली. ते म्हटले की ते आमच्या नावामुळेच निवडून आले आणि त्याचे परिणाम काँग्रेसला होत आहेत.
हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं ही काही वेळ नाही आहे ह्या सगळ्या चर्चेची. आपण आता त्या राज्यामध्ये काय झालं, काही वैयक्तिक काही बोलण्यापेक्षा आता राज्यात काय झालेलं आहे आणि ज्यांना यश मिळालं अर्थातच त्यांना शुभेच्छा, आणि ज्यांना अपयश मिळालं त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी, कारण का ते आमचा मित्रपक्ष आहे, आम्ही आत्मचिंतन करून काय चुकलं याचा नक्कीच त्यांच्यावर चर्चा करू. म्हणजे जे काय तिथे राहून गेलं असेल त्या दुसरीकडे कुठल्याही इलेक्शनमध्ये जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा अर्थातच कुठल्याही इलेक्शनमध्ये त्यातून शिकण्यासारखं नेहमी असतं. आणि माझं एक म्हणणं असतं की यशासाठी, म्हणजे त्याला इंग्रजीत म्हणे दॅट सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेलियर इज अन ऑर्फन. त्याच्यामुळे हे असं होतं. संघर्ष मोठा होता ताई, म्हणजे ज्या कुस्तीसाठी ते ऑलिम्पिक आणि निवडणूक याच्यातला विजय तुम्हाला पॉलिसी ओरिएंटेशनच्या अर्थानं कसा महत्त्वाचा वाटतो? नाही धोरणासाठी लढणं आणि त्यासाठी मेन स्ट्रीममध्ये येणं. मला असं वाटतं की ज्या घटना त्या काळात झाल्या त्या बाहेर आल्या, त्याच्यात समाजात चर्चा झाली की तो अडचणीचा जरा नाजूक विषय होता, पण त्यांना ज्या पद्धतीने मीडियानी साथ दिली, तिने हिंमत करून हा मुद्दा मांडला. ही घटना दुर्दैवी होती, ती परत कधीही होऊ नये. आणि आपल्या देशामध्ये सगळ्या जे कोणी देशासाठी काम करतं किंवा परदेशात जातं, देशासाठी कष्ट करतं, त्याला मान सन्मान मिळालाच पाहिजे. आणि महिला सुरक्षितता, पुन्हा त्याच्याचवर हे जातं की महिला सुरक्षितता या राज्यात आणि देशात एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यामध्ये आजचे सत्ताधारी पूर्णपणे अपयशी झाले. काही निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी समोर चेहरा असेल तर त्यांनी तो समोर आणावा, मी स्वतः त्यांना सरसकट पाठिंबा देईल असं देखील ते आधी पण बोललेले आहेत. षण्मुखानंदला हॉलमध्ये बसले, आम्ही सगळेच होतो. ते उद्धवजींचं मत त्यांनी अतिशय स्पष्टपणे गेले, म्हणजे मला वाटतं षण्मुखानंदचा कार्यक्रम 2-3 महिन्यापूर्वी झाला असेल तेव्हाही बोलले. याच्यावर काही चर्चा झाली का त्याची? मी इथे सगळं हे तिकीट हे ते राज्याचा दौरा, शिवस्वराज्य यात्रा ह्याच्यातच आम्ही बसतो. त्याच्यामुळे मला मुंबईला जायचं बऱ्याच दिवसात संधी नाही मिळाली. आता दसऱ्याला एक दिवस घरी जायचं. काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित चेहरा देऊन संजय राऊतांनी नाही मान्य आहे. मला वाटतं राऊतसाहेब आता जयंतराव आणि ते सगळे मीटिंगमध्ये आहे. तुमची जी टीम असेल तिथे जिथे चर्चा चालली आहे तिथेच हा प्रश्न विचारा. ते सगळेच एकत्र आहेत तिकडे. सातत्याने उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाचा जिल्हा जाहीर करण्याची मागणी होताना दिसते. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी हनबनचा विषयच नाही. आमच्याकडून तर काय प्रॉब्लेमच नाही. आदरणीय पवारसाहेबांनी आधीच सांगितले आम्ही रेसमध्ये नाही, तेव्हा आमचा काही प्रश्न येतच नाही. त्याच्यामुळे अनबन कधी होते, जेव्हा 2 लोकांना एकच गोष्ट हवी असते ना, तेव्हा प्रॉब्लेम येतो. ते काय इश्यूज नाही. अनबन काय का सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो का नाही? आम्ही करणार. आम्हाला महाविकास आघाडी एकत्र राहून आमची सत्ता येणं याचं कारण आज महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे, याच्यासाठी आम्ही लढतो. आणि महाराष्ट्रापुढे केवढी मोठी आव्हानं आहेत. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आता हे फायनान्शियल क्रायसिस. म्हणजे मला आश्चर्य वाटते की ह्या सरकारला झोप कशी येते. एवढं फायनान्शियल बर्डन असताना मला म्हणजे या मंत्र्यांचं कौतुक वाटतं की यांना झोप कशी येते. मला एवढ्या जर एका सत्तेमध्ये आपण असतो आणि एवढा फायनान्शियल क्रंच असतं तर माझी तर झोप 100% गेली. ती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का नाही? काय नाही, ह्याचा उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि हे फायनान्शियल क्रायसिसचे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे. आम्ही काय आरोप करत नाही आहे. इट्स अ सिरियस इश्यू. आणि त्या नोटमध्ये ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलते, FRBM ॲक्ट, जो फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा ॲक्ट, जो कैलासवासी अटलजींनी केला होता, जो नंतर डॉक्टर मनमोहन सिंगजींनी कंटिन्यू केला, तो फायनान्शियल रेग्युलेशनसाठी बनवलेला आहे. म्हणजे फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटसाठी केलेला एवढा मोठा आहे. आणि त्याचा उल्लेख आहे त्या नोटमध्ये की आपण FRBM ॲक्ट पार करून पुढे गेलेले आहोत. सो महाराष्ट्र यांच्या मिसमॅनेजमेंटमुळे आज महाराष्ट्र फायनान्शियल अडचणीत आहे. म्हणून त्या आज बघा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, आज आशा वर्कर आंदोलन करतायत, आज कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत, शिक्षक पगारवाढ वाढवत आहेत. मग हे सगळं होतंय कसं?
दावोसचं बिल भरलेलं नाही. अहो एवढं तर सोडा, मला आज सकाळी तो डॉक्युमेंट येणार आहे माझ्याकडे. MIDC आहे ना, MIDC त्यांच्यावर पण बर्डन आलेलं आहे. अशी आजच बातमी आली आहे माझ्याकडे. मी ते कागदपत्र मागवलं. MIDC वर पण जर असेल तर बाबा धन्य आहे सरकार. तुम्ही म्हणता एनसीपीची भूमिका लिबरल आहे, मुख्यमंत्री पदापेक्षा सरकार बदलण्याची हाय प्रायोरिटी. त्या तुलनेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस जरा संकुचित वाटते का लगेच? संकोचित असं नाही हो. प्रत्येकाची एक आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. तर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार नाही ना. आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही ना सगळं आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायला. असं नाही. आमच्या खेळीमेळीच्या वातावरणात विश्वासाने, प्रेमाने आणि कुठलाही आईस नाही आमच्या नातात. ना इन्कम टॅक्स, ना CBI, ना ED. त्याचा कुठलाही वापर नाही आमच्या नातात. फक्त प्रेम, विश्वास आणि सेवा. तुम्ही आता म्हटलं की सीएमच्या रेसमध्ये आम्ही नाही. मी नाही म्हणत आहे, शरद पवार म्हणतात कधीपासून. नंतर जर का तुमचे आमदार जास्त आले तरी तुम्ही रेसमध्ये. हे बघा, जर तर आता पाऊस पडला, वीज पडली तर काय करणार? मला हायपोथेटिकल क्वेश्चन्स मला विचाराल तर आज सगळ्यात समोर मी आज काय समजते, महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न इज फायनान्शियल क्रायसिस ऑफ महाराष्ट्र. ते म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरा कुठला चॅलेंजच नाही आहे यार. म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार तर आहेच, पण एक नंबरचं चॅलेंज आज राज्याच्या समोर इज फायनान्शियल मिसमॅनेजमेंट. दोन राज्यांच्या निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल असं वाटतं? राज्याचे इलेक्शन्स वेगळे असतात, तर त्याचे डायनामिक्स वेगळे असतात. प्रत्येक राज्यात आता एकाच वेळी 2 राज्य झालं, परसेप्शन कसलं? सायमल्टेनियसली 2 राज्य झालं. एकात BJPचा परफॉर्मन्स चांगला झाला, एकात फेल झाले. एकाच वेळी झालं ना सरकार, मतदान एकाच वेळी झालं, जेव्हा परसेप्शन वॉज द सेम ॲट दॅट टाईम. त्याच्यामुळे त्याची जेव्हा देशात एका वेळेस इलेक्शन होतं तेव्हा होऊ शकतं कदाचित, पण तेव्हा पण वोटिंग पॅटर्न्स बदले. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारनी वेगळ्या पद्धतीने मीटिंग केलं, साऊथनी वेगळं केलं, मध्य प्रदेशनी वेगळं केलं. इज नॉट वन साईज फिट्स ऑल. याचं कारण ही सशक्त लोकशाही आहे अजून तरी. हरियाणातल्या विजयानंतर महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचं सरकार येणार असं प्लीज भाजपने अजून त्यांनी दावे करावे. मी त्याचं स्वागत करते. अब की बार 400 पार. व्हेरी गुड. चला 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 चला. काय प्रोसेस? पवारसाहेब स्वतः इंटरव्ह्यू घेतात. नाही, सगळेच मतदारसंघांना काय माहिती नाही आता कोणाचे फॉर्म आलेत बारामतीत. रामराजे निंबाळकरांचं काय काल काहीतरी साहेब बोलले इंदापूरला 14 तारखेचं काहीतरी. साहेब फलटणला 14ला जाणार आहे तेवढं मला माहिती आहे. काल बोलले इंदापूरला. नाही, आप्पांची आणि माझी 2-3 मीटिंग झाल्यात. सगळे आप्पासाहेब पवार सगळे जे इच्छुक आहेत. आमची कसं आहे, आमचे घरगुती फार वर्षाचे संबंध आहेत, त्यामुळे एक मनमोकळेपणे चर्चा झाली. आणि माझं म्हणणं आहे की जे आमच्याबरोबर संघर्षाच्या काळात राहिली त्यांना दुखवून मी कुठलाही निर्णय घेणार नाही. त्याच्यामुळे सगळे एकत्र बसावे. प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे आणि जो व्यक्ती राष्ट्रवादीत येईल त्याचा मान सन्मान हा 100% होईल. पण तिकीट कुणाला मिळेल हे थोड्या दिवसांनी कळेल, इतक्या लवकर नाही सांगता येईल. सकाळी तुमच्या गाडीत एक नेता होता आणि कोण होता काय? लोकांना प्रायव्हसी असते. माझ्या नवऱ्याला कॅमेरा आवडत नाही. माझा नवरा असा बसला तरी तुम्ही म्हणाल कोण नेता चाललाय. आता माझा नवरा आणि मुलांना आणि माझ्या आईला चौघांना कॅमेरा, मीडिया, ते एकदम कॅमेरा आणि मीडिया शाय आहेत. त्यांना त्यांचं प्रायव्हेट आयुष्य जगत असतात. तेवढी प्रायव्हसीचा अधिकार आहे ना. राजकीय जीवनात आहात, मी आहे ना, पण मी हॅपीली हाय करून तुमच्याकडे अनेक इनकमिंग नेते येत आहेत. कळत नाही लवकर की कोण आरामोदी बागेत आणि कधी पक्ष पोहोचले. असं काही नाही. थांबा एक मिनिट. माईक चालू आहे, तुम्ही जे बोलाल ते बाहेर जातं. थांबा. झाल्यावर बोलू. झालं. चला हिंदी. तुम्ही नाही ना, मग कोण आहे हिंदीवाले त्याप्रमाणे बघायला. दॅट्स ऑल. नाही हिंदीवाले कोण आहेत? मग 1 आणि 2. अभी साहब ने मुकर खोखला घाट में जाके जो जांच पड़ताल नहीं, आज आदरणीय पवार साहब और मैं जहाँ ये बहुत दुख की जो घटना हुई वहाँ हम दोनों जाके आए. जो जांच हो रही है
उससे हमको ठीक नहीं लग रहा है वो हो रहा है। 5 दिन पहले ये घटना हुई है लेकिन कुछ भी लीड नहीं मिल रहा है, इसीलिए मैं और फवाद साहब आज वहाँ जाके आए, वहाँ पुलिस के जो लोग थे उनको मिल भी के आए और हमारी कोशिश है कि जल्द से जल्द जिन्होंने ये घिनौनी हरकत की है वो पकड़े जाने चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।